हे बघा काटलं भेटलेत, छान भेटलेत, भरपूर आहेत. हे बघा रानाच्या सपाटीवर आलोय आणि आपण ह्या वेलीवर, ही वेल बघा कसली आहे, काटलांची वेळ आहे. ह्याला आपण काटलं बोलतो, काही ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत. वर्षातून एकदा होणारी हे फळं आहेत, म्हणजे एक प्रकारची भाजीच आहे. मोर बघा ओरडतोय तेव्हा पुढे हा आवाज ऐक ना. ना आपल्याला खवणीची भाजी भेटते. तर आता आम्ही निघालोय रानभाजी आणायला, रानामध्ये चाललोय. तर बाईक घेऊन चाललोय. आपल्या कोकणामध्ये ना वेगवेगळ्या प्रकारची भाजी असते. या पावसाच्या सीझनमध्ये अनेक प्रकारची भाजी मिळते, त्यात मशरूमसुद्धा असते. तर आता आपण बघूया आपल्याला कोणत्या प्रकारची भाजी मिळते. चला जाऊया. ही आपली नदी आहे, गावाला लागून असणारी नदी. बडशेत वाव्याच्या गावाजवळ आलोय आणि इथून आपण पाहतोय बघा सुंदर असा नजारा पाहायला मिळतोय. समोर डोंगरामध्ये धारोली गाव दिसतोय. डोंगराच्या माथ्यावर वसलेला हा धारोली गाव, या गावाच्या रानात जायचंय, तर तिथे आपण जाऊ. चला पुढचा प्रवास आपण सुरू करूया. या ठिकाणी धारेश्वर मंदिर आहे. अरे किती मस्त वातावरण आहे पण इथलं. काय बोलताय? खूप सुंदर असा निसर्ग पाहायला मिळतोय बघा. मस्तपैकी डोंगरावर ढग पण दिसतात बघा. काय क्लायमेट आहे बघा, सुंदर असा क्लायमेट आहे. धारोली गावाच्या पुढे आलो आपण सपाटीवर. पुढे आडी गाव आहे, मधली आडी आडी असं गाव आहे आणि इथे बाजूला नर्सरी आहे बघा. या साईडला ही नर्सरी आहे. आता आपण आलोय इथे सपाटीला, रानाच्या सपाटीवर आलोय आणि आपण ह्या वेलीवर, ही वेल बघा कसली आहे, काटलांची वेळ आहे. ह्याला आपण काटलं बोलतो, काही ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत. हे बघा कारल्यासारखे सेम असतात, खूप औषधी आणि गुणकारी असतात. तर ही वेल पूर्ण मोठी आहे बघा, पूर्ण गेले, ती खालपर्यंत गेले. यांच्या हातात पण आहे, दाखवा. हे बघा याने पण आणलंय. हे रानभाजी हो, वर्षातून एकदा होणारी हे फळं आहेत, म्हणजे एक प्रकारची भाजीच आहे. कारल्याचा सेम दुसरा मॉडेल आहे हा. सावकाशा उतरायला लागल खाली. थांबा आलो. हा घे, इथे आणले वेल काढून. हे बघ सेम कारल्यासारखे दिसतात ना. मोर बघा ओरडतोय तेव्हा पुढे हा आवाज ऐक ना. कुठे होता? चल मोर बघू. खूप छान वाटतोय इकडे आल्यावर. खाली गेला ना मोर, आवाज इथे जवळ येत होता. पियुषाचा आवाज ऐकला ना म्हणून गेला तो पळून ना. हे कसले शेपूच्या भाजीसारखी रात्रानी. हा हा, वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला भाजी पाहायला मिळत आहेत, झाडं पाहायला मिळत आहेत, फुलं पाहायला मिळत आहेत, फळं पाहायला मिळत आहेत. हा बघा छोटासा, काढू नको चालेल. हा चालेल बोलले. छोटासा काटला. या बाजूला ना छोटे छोटे शेत आहेत बघा, अगदी छोटे छोटे, आणि असे दगडीचे बांध आहेत. आणि ह्या बांधावरच, ह्या दगडांच्या बांधावरच होत आहेत बघा, अशा वेलीवर असे काटला आहेत. हे बघा इथे भरपूर आहेत. काय आहे ह्याला? दोन आहेत ना. हे बघा छोटे छोटे काटले आहेत. ये या दगडाच्या बांधावरच हे भेटतात ना. दाखव. हा हे बघा काटलं, वेलीला असतात तसे तोडून काढायचे. काढल्यासारखे वाटतात. हे
फांदी घेऊ याची हा फांदी जगेल ना याची नाही नाही मग झाडच लागतो. रातराणीचं झाड वाटतंय आणि बघा त्याच्यावर छोटी छोटी फळं दिसत आहेत, म्हणजे ती फुलं येणार आहेत त्याच्यावर. वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी ओरडत आहेत इकडे. मग अशी मोर ओरडत होता, आता हा टिटवी ओरडते. ही परत बघा हा मोर ओरडतोय. जवळच आहे इथे कुठेतरी. दोन आहेत. लांडोर असेल एक. दोन याचा आवाज येतो. पक्ष्यांचे आवाज खूप छान येत आहेत. बघूया खाली येते जाऊ. भरपूर कंपाऊंड आहे तिथे. आपण बघूया ना, मोकळ्या मैदानातच असतो मोर. बऱ्याच वर्षाची झाडे पाहायला मिळतात बघा. बुंदा किती झाड आहे बघा. आंब्याचं झाड आहे. मी बघायला चाललोय मोर कुठे भेटतोय का. त्या साईडला भरपूर ओरडत आहेत या कंपाऊंडच्या मागे. वेळ कमी आहे, आपण जाऊया लवकर. आत्ताच सुरुवात केली आम्ही, एवढी मिळाली आहे. आता शोधतोय आता बघा. बाबांना पण एक रानभाजी भेटली आहे. एकच मिळाली. आईला पण खूप मिळाली आहे. आम्हाला इथे रानामध्ये ना तिरड्याचं झाड भेटलंय. हा छोटा रोप असतो आणि ह्याचा देठ आहे ना, ह्याचा वापर पूर्वी माहिती आहे आपल्याला, पूर्वीचे दिवस आठवले असतील. हा देठ आहे ना, आपण असं मोडायचो आणि आपल्या शाळेमध्ये जी पाटी असायची त्या पाटीवर लिहिलेला जो असायचं पेन्सिलने किंवा खडूने, ते फळ्यावरचा पण किंवा पाटीवरचा आपण ह्या तिरड्याच्या देठाने आपण पुसायचो. ह्याच्याने पुसायचो का, ह्याच्यामध्ये पाणी असायचं आणि त्या पाण्यामुळे आपला तो लिहिलेला पुसून जायचा. या रोपाला पाहून ना पूर्वीचे दिवस आठवले. आताच्या मुलांना कुठे पाट्या राहिल्यात, आता कुठे सर्व नोटबुक्स आलेत, म्हणजेच वह्या आलेत. पूर्वी पाटी असायची पण खूप मजा यायची त्यावेळेला. आम्ही एका बाजूला भाजी काढत होतो आणि एका बाजूला पवार काटलं काढायला गेले होते. अडचणीचा भाग होता म्हणून आम्ही इथेच थांबलो. बघूया किती काटलं भेटलेत. समजत नाही. थांब जरा. ती नाही खावण्याची. हे बघा काटलं भेटलेत, छान भेटलेत, भरपूर आहेत. हे बघा मस्तच. आणि पिकलेली ठेवू ना, म्हणजे त्याचा बी रुजेल. ओके. येल्लो वाला पण आहे. ती नाही तो पिकलेला आहे. चला आता आपण खवणीची भाजी काढतोय. हा काढूया. मस्त भाजी आहे खवणीची. कवळी कवळी आहे. काकडीची इकडे नाही होत. लाल मातीला हे बघा मस्त आहे ना भाजी, एकदम कवळी आहे. हे घे पिऊ बघा. अशी पानं नाही काढायची. खवणीची भाजी आहे, कवळी कवळी आहे बघा. मस्त आहे, लुसलुसीत छान एकदम कवळी भाजी आहे. या बाजूला ना रानभाज्या भरपूर असतात, काटलं नसतात. आपण पहिल्या स्पॉटला गेलो होतो ना, त्या ठिकाणी काटलं भरपूर भेटली. आणि या ठिकाणी आता आहे ना आपल्याला खवणीची भाजी भेटते. टाकळा अजून झालाय नाही ना, तेवढं झालं नसेल, काही ठिकाणी झालं असेल. पूर्ण दाट आहे ना इकडे. झाडी आपण आलो होतो तेव्हा कमी होती, आता भरपूर झाले. बांधा बांधलाय. हा तू पण काढली ना. पाय देऊ नको, पाय देऊ नको. मस्त काढले. हे बघ इथे पण आहे, कवळी कवळी आहे. आपण असं फिरवलं ना काहीतरी काठी किंवा काही छत्री वगैरे, तर साप असतो तो दूर पळवतो. हा इकडे पण आहे. आम्ही आता इथे
खवणीची भाजी काढले, खवणीची भाजी घेऊन आणि काटलं घेऊन चाललोय घरी. आता निघतोय. आता भरपूर 10:30 वाजलेत. आम्ही 9 वाजता आलो होतो आणि आता दाखवतो तुम्हाला खवणीची भाजी आणि काटलं किती भेटलेत. हे बघा, ही पूर्ण खवणीची भाजी आहे आणि ह्याच्या खाली हे बघा, ह्याच्या खाली काटलं आहे. ही भाजी भरपूर झाली. काटलं आता दिसणार नाही, नंतर दिसते. मी दाखवतो थोड्या वेळाने. भरपूर आपले पूर्ण पिशवी भरले. तर आता आपण निघतोय, चला जाऊ. हे बघ, टाकल्याची भाजी पण इथे आहे. थोडा थोडा दिसतोय. हा काढते. काढ. हे ढोरांच्या ह्याची नाही ना खाण्याची. नजर साफ होते ह्याच्याने, या भाजीने. या ठिकाणी आपल्याला बघा टाकळ्याची भाजी भेटले. ह्या टाकळ्याच्या भाजीचे खूप फायदे आहेत. खास करून आपल्याला डोळ्यांची नजर तेज होते ह्याच्याने. आपले डोळे साफ होतात, नजर तेज होते. म्हणून ना ही भाजी टाकळ्याची आपण खातो. हे बघ, मस्त कवळी छान आहे. छान आहे, कवळी कवळी आहे. भरपूर भाजी आहे इथे. आपल्याला वाटलं भेटेल की नाही, झाली नसेल मगाशी बोललो आपण, पण भेटली. नशिबात असेल ते भेटते काय हो. आणि रानभाजी आपण काढले. हे बघा, निशाच्या हातात आहेत. काटलं आहेत. हे काटलं बघा, खूप सुंदर आणि छान असे दिसण्यासाठी पण आहेत. आणि मस्तपैकी भाजी भेटले आपल्याला, छान भेटले. हे बघा, कंटोला पण म्हणतात. याला कंटोळा पण बोलतात. आणि हे सेम कारल्यासारखे दिसतात हे. आणि ही आपली खवणीची भाजी. हे बघा, पूर्ण हा टोपला आपला भरलेला आहे खवणीच्या भाजीचा. आणि इकडे आपण टाकळ्याची भाजी ठेवली आहे. तर एवढी भाजी आपण आज आणली आहे. आणि ह्या भाज्या पौष्टिक आणि गुणकारी असतात. तरी वर्षातून येणारी भाजी आपण आज आणले, तर आज आपण ह्या भाजीचा नक्कीच आस्वाद घेणार आहोत. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरच्या सर्वात प्रथम व्हिडिओ तुम्हाला येत राहतील. धन्यवाद.